Oh,
वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी ज्ञान होय मूढा ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी महायोग पीठे तटे विमलत्या वरं पुंडरीकाय गातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं धमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि आत्मरूप
गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरु चरण ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुम्हा सर्व साधू संतांच्या सेवेकरता घेतलेला अभंग भक्त शिरोमणी नामदेवराय यांच्या दासी जनाबाई यांचा ज्ञानेश्वरीवरती विवेचन करणारा 4 चरणांचा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. श्री साई गणेश मंदिर, शिव साई गणेश मंदिर आणि येथे चालत आलेला 3 वर्षापासूनचा हा संकष्टी, प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचा हा सत्संग, त्याची आजची ही कीर्तनरूपी सेवा मज पामराकडे आलेली आहे. येथे चालत आलेला सत्संग धनोडे बाबा व समोसे बाबा यांच्या सहकार्याने हरिभक्तपरायण आनंदभूषण भागवताचार्य पोपट महाराज चकवे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि गुरुवर्य हरिभक्तपरायण संपत महाराज हांडे यांच्या उत्कृष्ट अशा मार्गदर्शनाखाली चालत आलेला हा सत्संग, त्यातली आजची ही कीर्तनरूपी सेवा मज पामराकडे आलेली आहे. मज पामरा आहे काय तोरपण पायीची वाहन Bye.
कीर्तन करायचंय तर नाही कसं म्हणायचं. मग सेवके सांगितले काम ते येथे मी तुपना कामा नये या युक्तीनुसार मी आज इथे उभी आहे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ यासारखे अलौकिक ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांना असं वाटलं ते वेगळं काहीतरी करूयात, म्हणून ते नामदेवरायांच्या भेटीला पंढरपूरला जातात. मग तिकडे गेल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात तुम्ही कोणाच्याही घरी न जाणारे आज माझ्या घरी कसे आला. तर माऊली म्हणतात मला तुझ्या संगतीत राहण्याची इच्छा आहे, मला तुझ्या बरोबर तुझ्या प्रेमाचा आनंद घ्यायचा आहे. तर नामदेव महाराज म्हणतात अतिउत्तम, तुम्ही राहू शकता माझ्या संगतीमध्ये. तेव्हा तिथे जनाबाई काम करत असतात. तर नामदेव महाराज विचारतात की ह्या कोण. नाही, माऊली विचारतात ह्या कोण. तर नामदेव महाराज म्हणतात तसं बघायला गेलं तर ही ह्या घरची लेक आहे आणि नाही पण ही ह्या घरची दासी आहे. ती काम लाडकी लेक में संतान 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 बघा मी फक्त नानांना बोलली होती धोतर घाला, माझं कीर्तन आहे तर सगळे धोतर घालून आले. म्हणजे मी एवढी लाडकी मला माहित नव्हतं. जे जे इच्छे प्राणी येते तर त्यांना म्हणजे माऊली म्हणतात ह्या कोण. तर नामदेव महाराज म्हणतात ही ह्या घरची दासी आहे. दासी म्हणजे पडेल ते काम करायचं. म्हणजे दासीला त्यावेळेस किती त्रास असेल, पडेल ते काम करायला लागायचं. मग नामदेव महाराज म्हणतात ह्यांना सुद्धा देव मदत करतो हा कामात. तर मग माऊलींना त्यांचा तो निरागस चेहरा पाहून माऊलींना असं वाटतं की यांना अनुग्रह द्यायला पाहिजे. म्हणजे ज्ञानाने सांगितलं नामाला, नामा या जनाला नामाची गरज आहे. म्हणजे ज्ञान सांगते नामाला, अरे नामा या जनाला नामाची गरज आहे. मग तू त्यांना अनुग्रह दे. मग त्यांचा अनुग्रहाचा कार्यक्रम झाल्यानंतर माऊली त्यांना नामदेव महाराजांना त्यांचा येण्याचा अभिप्राय कळवतात की मला तुझ्यासोबत तीर्थयात्रेला जायचंय. तर मग आता नाही कसं म्हणायचं माऊलींना. म्हणजे ते असं पण म्हटले नाहीत की आपण बोललो असतो लगेच, आपल्याला नाम भेटले, आपल्याला ज्ञान झाले तर आपण बोललो असतो काय तीर्थयात्रेला जाऊन जो देव इथे उभा आहे त्या तो इथे उभा आहे तरी सुद्धा आपण तीर्थयात्रेला कशाला जायचं, तिकडे जाऊन जो देव भेटणार आहे तो आता इथे उभा आहे असं न म्हणता ते म्हणतात की मी देवाच्या खूप अधीन आहे, तुला जर हवाय मी तर तू देवाकडे मागून घे. तर मग माऊली आणि नामदेव महाराज दोघेही देवाकडे जातात मंदिरात. तर देवाला सांगतात माऊली की मला ह्याच्यासोबत तीर्थयात्रेला जायचंय तर मी घेऊन जाऊ का.
तर देव म्हणतात ठीक आहे तुम्ही घेऊन जा ह्याला, पण काय ना हा जो वेडा आहे ह्याला काही कळत नाही, ह्याला याची तहानभूकही कळत नाही, राहावं कसं ते कळत नाही, वागावं कसं ते कळत नाही. म्हणजे नामदेव महाराजांचं वय खूप होतं, म्हणजे 4 सुना आल्या होत्या घरात, तरी सुद्धा त्यांची तहानभूक त्यांना न लागता देवाला लागत होती. म्हणजे आपलं बालपण पण तेच असतं, आपली तहानभूक आपल्याला न लागता आपल्या आईला लागते. तर मग तसंच मग माऊली आणि नामदेव महाराज निघतात, देवाचा निरोप घेतात. चंद्रभागा ओलांडून जेव्हा पुढे जातात त्यावेळेस देवाची अवस्था होत, म्हणजे देवाची अवस्था होते. मग देव मंदिरात न जाता पद्मतळावर जातो चिंतनासाठी. मग हे बघतात नामदेव महाराज, आणि नामदेव महाराजांची अवस्था होते. ते हे वाळवटात गडगडा लोळायला लागतात. ते म्हणतात तुम्ही जा, मला यायचं नाहीये, तुम्हाला मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही जा माऊली, मला यायचं नाही. तर माऊली म्हणतात अरे नामा, तूही निष्कलंक आहेस आणि मीही निष्कलंक आहे. आपण पापी नाही आहोत की तीर्थयात्रेला जाऊन आपण आपलं पाप धुवायला चाललोय. आपण ती दूषित झालेली तीर्थ, जे घाण झाले तीर्थ, त्यांना पुनीत करायला चाललोय. म्हणजे तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. म्हणजे कधी होणार पुनीत? ज्यांच्याकडे हे, म्हणजे अशा साधू संतांच्या पायाने होणार पुनीत, ज्यांच्याकडे हे नाम आहे आणि ज्याच्याकडे हे ज्ञान आहे. अशा साधू संतांच्या स्पर्शाने ते पुनीत होतात. मग त्यावेळेस हे सगळं बघतात जनाबाई की हे जातात त्या एकत्र, म्हणजे तीर्थयात्रेला जातात. आणि त्या तिकडनं परतताना एक गृहस्थ त्यांना विचारतो की काय हो जनाबाई, तुम्ही यांची दासी का झालात? म्हणजे पंढरपूरमध्ये एवढे श्रीमंत लोक आहेत, मोठमोठे शेठ लोक आहेत, त्यांची दासी व्हायला होतं. तिथे चांगलं खायला भेटलं असतं, प्यायला भेटलं असतं, चांगले कपडे भेटले असते, चांगल्या ठिकाणी राहायला भेटलं असतं, तर तुम्ही यांची का दासी झालात? मग ते लहानपणापासून एकत्र होते जनाबाई आणि नामदेव. तर त्यांनी पाहिलं होतं की देवाला किती आवड आहे नामदेव महाराजांची. मग त्यावेळेस त्या म्हणतात जनी मने देवा ऐसी आवडी नाम याची, म्हणून या त्याची दासी झाले. म्हणजे मी तो समर्थाची दासी. मग दासी समर्थाची म्हणून त्या म्हणतात मी तर समर्थाची दासी. आम्ही ज्याचे दास त्याचा त्याचा पंढरी निवास. तर विठ्ठल विठ्ठल
म्हणजे ती जनाबाई नामदेव महाराजांची दासी झाली होती. तर आपल्या भक्ताची दासी झाली म्हणून देव सुद्धा जनाबाईचा दास झाला. तुका म्हणे अम्मा दास करून ठेवी त्या दासांची या दासाचा. तर देव कोणाकोणाचा दास झाला. तर अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे भव निवारली. म्हणजे अर्जुनाची घोडी धुतली म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. देखा नवल दया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्त असे ऐसे सारथ्यपर पार्थाचे करीत असे. म्हणजे नवल काय ते देवाचं की तो किती प्रेम करतोय त्याच्या भक्तावरती म्हणजे अर्जुनावरती की त्याने त्या घोड्यांना खायला प्यायला घालावं किंवा मग त्यांची निगा राखावी. म्हणजे किती भक्ताची प्रेमासाठी सोडली मी लाजरे धन्य अर्जुनाचे घोडे उभा राहिले मागे पुढे त्याची निगराणी करीतो हेची माझे प्रीतरे. सोडली मी लाजरे म्हणजे देवाचं बघा साधू संतांच्या कामासाठी म्हणजे देव त्यांचा दास झाला त्यांच्या कामासाठी त्याने लाज सोडली. पण किती धन्य ते अर्जुनाचं घोडं की त्याच्या पाठीवरनं देवाचा हात फिरावा. त्याचं ब्रीद पण बघा देवाचा काय की त्याची निगराणी करीतो हेची माझे ब्रीदरे सोडली मी लाजरे. तसंच दास तो जनाबाई देव जनाबाईंचा पण तसाच दास झाला. जनी सांगे लोका मग काय काय केलं देवाने. दळिता कांडिता तुझं काही ना अनंता. तर देवाने ऐसा भक्तीसी भुलाला नीच कामे करू लागला. झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी पाठी घेऊन या शिरी नेऊन टाकी दोरी. ऐसा भक्तीसी भुलाला नीच कामे करू लागला. मग काय काय करायचं. तर जनाबाई म्हणतात की दळिता कांडिता तुझं काही ना अनंता. मग तिच्यासोबत गौऱ्या थापल्या म्हणून त्या तिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलल्या. आपली तोंड पण बोलल्या. घरी तू देवा ओढियले जाते
विठ्ठल याचा मदतीला. तर माझी आजी मामाच्या गावी गेली होती तेव्हा माझी आजी कोवी बोलली होती. विठ्ठल माझा बाप रुक्मिणी माझी आई, चंद्रभागा भाऊ जाई येता जाता पाय धुई. त्यावेळेस तिला विचारलं मी म्हणजे ग, तर ती मला म्हटली बस मी सांगते. मग तिने सांगितलं देव तिच्यासोबत म्हणजे जात्यावर बसला होता. तर ती म्हटली देवाला हे बघ तुला बोलायचं असेल तर बस, नाही तर जा इथून, तर नाहीतर मी बोलते तसं माझ्या मागे बोल. तर मग देव पण म्हटला विठ्ठल माझा बाप रुक्मिणी माझी आई, चंद्रभागा भाऊ जरी येता जाता पाय धुई. आणि जेव्हा देव उठून पहाटे पहाटे यायचा ना जरा बाईकडे आणि आपल्या आऊसाहेब बघायला आला की देव हे नक्की आपली इकडची स्वारी नक्की जाते कुठे एवढ्या सकाळी उठून, कोणत्या भक्ताला भेटायला जाते ते बघायला रुक्मिणी माता मागे आल्या होत्या. तर मग त्यांनी असं देवाच्या पाठीवर असं मारलं. त्यांनी विचारलं काय हो, कोण आहे मी तुमची आई आहे का? आई कशाला बोलता, मी तर तुमची धर्मपत्नी आहे, तर तुम्ही असं हिच्यासोबत बसून काय करताय? म्हणजे तिला सुद्धा संशय होता. तर त्या म्हटल्या की ही खरं खरं सांगा ही तुमची कोण आहे? तेव्हा विठ्ठल बोले रुक्मिणीला कमानी दरवाजाला, रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला, रुक्मिणीचे दोन्ही हात
संशय होता देवावरती आणि जनाबाईवरती की ह्या नक्की यांचं नातं काय आहे. तसं समाजाने पण संशय घेतला ना त्याच्यावरती, तरी पण त्या अशा डगमगल्या नाही त्यांच्या बोधापासून. आपल्याला थोडं काय झालं की आपण बोलतो मी देवाचं एवढं करतो तर त्याने असं करायला हवं का माझ्यासोबत, आपण लगेच करू मग तो. तशा त्या नव्हता, त्या बोलल्या ठीक आहे चल असं तर असं. मग जनीमध्ये देवा झाले मी येसवा निघाले केशवा घर तुझे. मग तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात, म्हणजे जे असे आघात म्हणजे सहन करतात जगाचे ते संत, म्हणजे ते संत पदाला प्राप्त होऊ शकतात किंवा तेच संत असतात. तर मग तसे आघात तर माऊलींनी पण सहन केले होते. माऊलींना तर वाळीत टाकलं होतं. माऊलींच्या माधुकरीच्या म्हणजे त्या झोळीमध्ये माती कालवली तरी सुद्धा माऊली म्हटले की तुम्ही मला पृथ्वी दान केली. किती मोठं हृदय आहे तुमचं. ते असे म्हणजे पलटवार केलाच नाही. आपण जसं आरेला कारे करतो तसं त्यांनी केलं नाही. ज्यांनी मांडे भाजायला साधं खापर सुद्धा मिळू दिलं नाही त्यांना म्हणजे त्यांना मोक्षाची प्राप्त म्हणजे मोक्ष प्राप्तीचा करून ठेवलं विसोबा खेचरांना. तसंच माऊली म्हणजे आपण कुठे ऐकलंय का की माऊलींनी ह्या माणसाला वाईट टाकलं किंवा माऊली ह्याच्याबद्दल असं वाईट बोलले, नाही ऐकलं. पण आपल्याला नाही जमत तसं. आपण लगेच कोण समोरचा आरे म्हटलं तर आपण लगेच कारे म्हणतो. मग ते शब्दांनी शब्द वाढला किंवा भांडण म्हणतो. तसं ईश्वरागे झाले विश्वराज्य झाले वनी शांती सुखे भावे पाणी. म्हणजे असे होते माऊली एकदम शांत असं झऱ्यासारखे. तर एवढे शांत असताना सुद्धा जगाने एवढा त्रास दिलेला असताना सुद्धा आपल्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा एक अलौकिक ग्रंथ निर्माण केला.
पावन मनाचा सहाय अपराध जनाचा. मग ते माऊली होते तसे. हा, योगी पावन मनाचा म्हणजे जनाचा अपराध सहन करत होते. तरी सुद्धा त्यांनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा एक अलौकिक ग्रंथ निर्माण करून दिला, आपल्यासाठी दिला. आपण असतो तर म्हटलं असतो जाऊ दे, त्यांनी मला किती त्रास दिलाय, मी कशाला त्यांच्या मोक्षप्राप्तीची अपेक्षा करू, त्यापेक्षा राहू दे, आपण केलं नसतं. तरी सुद्धा त्यांनी एवढा मोठा ग्रंथ निर्माण केला. 9,000 ओव्या दिल्या. चांगदेव महाराजांना फक्त कळण्यासाठी त्यांना 65 ओव्याच म्हणजे काम उपयोगाला आल्या त्यांना. आणि आपल्याला 9,000 ओव्या देऊन सुद्धा आपण म्हणजे अज्ञानीच आहोत. तर विठ्ठल तर काय ज्ञानेश्वरीमध्ये हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे महत्व आत्माजने हस्तगत रत्न होय. म्हणजे आत्मा नावाचा एक रत्न आपण हस्तगत करू शकतो ह्या ज्ञानेश्वरीमुळे. आणि एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एक एक अक्षरात आहे माझा अक्षरात आहे माझा रमाकांत. म्हणजे ही भगवत गीता नाही, पूर्ण अमृताची नदी आहे. आणि एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. तुकामध्ये ज्ञानेश्वरी आत्मपदीची सोयरी म्हणजे आत्माच्या पदाला नेऊन बसवते ती आपल्याला, जिथे यमाचा सुद्धा हात पोहोचू नाही शकत. तर नाथ महाराज ह्या ज्ञानेश्वरी बद्दल बोलतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हवे हरी दयावरी. Baba
म्हणजे भाव धरून वाचली तर म्हणजे भाव कसा हवा तर जर वारीमध्ये किंवा मार्केटमध्ये जर एका महिलेचं किंवा एका बाईचं बाळ हरवलं तर तिचा कसा त्यावेळेस भाव होतो की मी कधी त्याला बघेल आणि कधी त्याला मिठी मारेल, कधी मी माझ्या पोटाला घेईल असा भाव असा भाव धरून जर वाचली तरच हरी कृपा करणार आहे। अजून एक दुसऱ्या नाथ महाराज म्हणतात ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता शरण हसी टळले तनु मरण त्रितापदाती तिरये शांती नाथई वदती कृष्णपदी ठेवू माझा आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता। म्हणजे काय ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण म्हणजे हे वेद म्हणजे वेधून घेते ही गीता गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण म्हणजे देव म्हणतो ना अर्जुनाला जो मज होय अनन्य शरण त्याचेच चुकवी नवी जन्म मरण म्हणजे अनन्य होता या शरण खचित टळले जन्म मरण त्रिताप जाती जे तीन ताप आहेत ना ते जातात चिरये शांती नाथई वदती कृष्णपदी ठेवू माथा आणि आरती करू तुझं भगवंता। तसंच नामदेव महाराज पण म्हणतात माऊलींबद्दल की ज्ञानराजे माझी योगियांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली। निगम म्हणजे अव्यक्त निराकार म्हणजे दिसत नाही असं निगमवल्ली प्रगट केली। नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी। मग कोणती ओवी अनुभवायची तर पहिली ओवी पण पहिल्या ओवीतच नाम आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। जर आत्म्याचा अनुभव आला तर पहिल्या म्हणजे पहिली ओवी जरी अनुभवली तरी चालेल। तसंच या ज्ञानेश्वरी बद्दल जनाबाईंना कळालं की ते म्हटले की आपल्या घरी आलेला नामदेव महाराजांनी सांगितलं जसे आपले बाबा कुठे गेले सत्संगला असेल म्हणजे वैष्णव मेळावा कुठे झाला तर ते आपल्याला आल्यावर सांगतात ना की तिकडे असे महाराज आले होते किंवा तिथे एक छोटा मुलगा होता त्याच्याकडे खूप असं ज्ञान आहे। तर मग जनाबाईंना असं वाटतं की बापरे केवढाच आहे हा आणि केवढं मोठं ज्ञान आहे। ज्ञानाचं
आई पण असते पण मायेचा सागर असते, ज्ञानाचा नाही. तर ज्ञानाचा सागर मग माऊली, ज्ञानाचा सागर म्हटलं माऊलींचं येतं. तर मग जनाबाईंना असं वाटतं की एवढा छोटा आहे हा आणि किती ज्ञान आहे. तर ते देवाला विनंती करतात की हे देवा हे बघ, जर हे ज्ञान माझ्या पोटी तत्व रूपाने जन्माला येऊ दे, किंवा जर मी पुढच्या जन्मात आई म्हणजे बाईचा जन्म घेतला तर हा मुलगा माझ्या पोटी माझा मुलगा म्हणून येऊ दे. तर मग मरोनी या जावे बा माझ्याचा पोटा यावे. तर मग जनाबाई कुठे राहत होत्या? पंढरपूरमध्येच राहत होत्या. तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की पंढरी पहावी. तर मग कोणतीही पंढरी? नेत्री अश्रूंची आधारा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीची घडे, खळा पाझर रोखडे. पण हे कधी होतं? जेव्हा हे पंढरपूर गरजतं ना, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, पंढरपूर कधी गरजतं? जेव्हा आपण चित्राला बसतो तेव्हा गरजतं. अवघे गरज आहे पंढरपूर, चाललं नामाचा गजर. मग त्या जनाबाईंना असं वाटलं की ज्ञानेश्वरी वाचून जर पंढरी दिसत असेल तर मग त्या होत्याच ना आधीच पंढरपूर मध्ये राहायला. तर मग उगाच कशाला सांगितलं असतं आपल्याला त्यांनी की डोळा पहावी पंढरी, फुटकाचा विना त्याला 2 तारा, घाली येर झारा पंढरीच्या. ह्या पंढरीचं दर्शन होतं. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात वाचवी ज्ञानेश्वरी, वाचवी ज्ञानेश्वरी, वाचवी ज्ञानेश्वरी, वाचवी ज्ञानेश्वरी, वाचवी ज्ञानेश्वरी, वाचवी ज्ञानेश्वरी, वाचवी ज्ञानेश्वरी.
जाणावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाचे दिवसावरे अटकेची. तर ज्ञानी कोण कोण आहे? सगळेच ज्ञानी आहेत, कोणी अज्ञानी असं नाहीये. पण जे स्वस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले, ज्यांना गाढ झोप लागली ते अज्ञानी आहेत. तर अज्ञानी ज्ञानातले अज्ञानी पण घडले, ह्याच्यातून तरुण गेले. ज्ञानातले अज्ञानी म्हणजे संत नामदेव महाराज आणि संत चांगदेव महाराज. तर मग ते सुद्धा गेले होते ना अलंकापूरला ज्ञानाच्या शोधात. त्यावेळेस तेही तिथे कच्च मडकं ठरले होते. पण जेव्हा त्यांना नाम घेतलं, देवाची भेट झाली, खरं पंढरपूर कळालं, तेव्हा त्यांची अवस्था झाली. आणि ते म्हटले आसुवे दाटली उभारुनी भाव नामा वाटप आहे रात्रंदिवस भेट शिके देवा माझ्या जीव लगा पांडुरंगा येई गा पांडुरंगा माय बापा. तर चांगदेव महाराजांचं पण तसं झालं की 14 विद्या 64 कला वेद मुखगत होते त्यांचे. आणि म्हणजे प्रत्येक 100 वर्षांनी आत्मा ब्रह्मांडातून खाली आणायचे. तर असं 14 वेळा केलं त्यांनी. म्हणून ते 1400 वर्ष शरीर केले जाताना बोधे विनशी न वाढवला नाही गुरुमंत्र नाही गुरुपदेश परमार्थाशी दोष लावी आला. म्हणजे आता सुद्धा अशाच मोठ्या चांगदेवांनी आणि अशा अहंकारी माणसांनीच परमार्थाला दोष लावलाय. तरी सुद्धा ते म्हणजे ज्ञानातले अज्ञानी ठरले. जेव्हा त्यांना माऊलींची भेट झाली तेव्हा ते म्हटले गुरुपुत्र झालो चांगदेव म्हणे आई जन्मालो चांगदेव म्हणे आई जन्मालो चांगदेव म्हणे आई जन्मालो चांगदेव म्हणे आई जन्मालो झालो मुक्ताई झालो मुक्ताई झालो मुक्ताई चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. केवढीशी होती ती? 14 वर्षाची होती मुक्ताबाई. आपण ऐकू का एखाद्या लहान मुलाचं? जर सांगायला आला तरी म्हणेन राहू दे, तुला माहितीये तू लहान आहेस ना, तर तू लहानच राह, तू आम्हाला शिकवायची गरज नाहीये. आम्हाला म्हणजे मी तर माझ्या मार्गावर हलव होते, तू गप्प बस, तुझ्याकडनं शिकायची वेळ नाही आली. तर मग तसा त्यांचा अहंकार पण गेला. म्हणजे ते त्याच्याच शोधात होते. मी चांगदेव पासष्टी वाचली, त्याच्या प्रस्तावनेमध्ये होतं असं की अहंकार झाला त्यांना की मी दर 6 महिन्यांनी चिंतनाला बसतो आणि म्हणजे असं उठून म्हणजे मृत मेलेले मडी उठून हे करतो. मग त्यांना अहंकार झाला होता त्या गोष्टीचा, तो सुद्धा गेला. ते चांगदेव म्हणे सुख कोणी राहे 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 की रामकृष्ण हरी सोडून दुसरं नामच नाहीये. तर त्यांना असं विचारायचं मला की जर रामकृष्ण हरी सोडून जर दुसरं नाम नसतं तर मग माऊलींनी घेऊन ठेवलं असतं ना.
शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नैनो काही स्थितीवर सांगितलं जे. मग काय सांगितलं शंकराने उमेला म्हणजे पार्वतीला जेव्हा तिने विचारलं की काय सांगा, तर मग तिने सांगितलं असतं ना रामकृष्ण हरी बोल म्हणजे झालं मोक्ष भेटेल आपल्याला असं सांगितलं असतं. पण तसं नाही, ते नाम नाहीये. तर म्हणजे आपले बाबा म्हणतात, मोठे बाबा, तर त्या दिवशी ऐकलं होतं मी कीर्तनात, ते म्हटले की काय माऊली काय कंजूस होते का, शाही नव्हती त्यांच्याकडे का, कागद कमी पडला तिथे लिहायला की शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नैनो काय म्हणजे कायनो बायनो काहीतरी सांगितलं. पण असं नाही म्हटलं की रामकृष्ण हरी सांगितले. म्हणजे हे असे म्हणजे अज्ञानातले अज्ञानी लोक असं म्हणतात की हे रामकृष्ण हरी हेच नाव आहे. पण हे नाम आहे म्हणजे हे नाम आहे, पण हा वैखरी वाणीचा मंत्र आहे. हा तर अज्ञानातले अज्ञानी म्हणजे अज्ञानी कोण होता, तर वाल्या कोळी होता. त्याला सुद्धा ज्ञान झालं. तो सुद्धा म्हणजे नाम घेतल्यानंतर म्हणजे तो वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला. तर आपण वाल्या कोळ्यासारखे एवढे महापातकी किंवा महाहत्यारे आहोत का, आपल्याला समजत नाही. आपण तर सोन्यासाठी माणसं आहेत. मग साधू संत ओरडून सांगतात नाम घ्या, तरी सुद्धा नाही, आपलं आहे ते आहेच आहे. म्हणून अशा अज्ञानातल्या अज्ञानी लोकांना सुद्धा ज्ञान झालं आणि ज्ञानातल्या ज्ञानी लोकांना सुद्धा ज्ञान होऊ शकतं ज्ञानेश्वरी वाचल्यावर. म्हणून जनाबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात मग ज्ञान कोणाकोणाला होतं, तर मूढ बुद्धी असते ज्याला काहीच कळत नाही, हे काय ते काय काही सुद्धा म्हणजे काहीच कळत नाही, अशा मूढ बुद्धीच्या लोकांना सुद्धा ज्ञान होतं. आणि दगडाला सुद्धा ज्ञान होतं म्हणजे दगडाचा सुद्धा देव होतो. तर माऊली म्हणतात एका ओवीतून, ऐकच या प्राणी याच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले मनोकाळी वरी मरण सांग. म्हणजे आपले बाबा म्हणतात तू जगून काय करतो, जा एखाद्या धरणात उडी मार किंवा मग रेल्वे खाली जाऊन जीव दे. तर जर ह्या ज्ञानाची आवडच नाहीये तर मग दगडांना सुद्धा ज्ञान झालं ना. एक प्रसंग आहे रामायणातला. तर राम होते तेव्हा माणसं नव्हती का, होती ना, पण त्यांची फौज होती ती वानराची होती. म्हणजे होता कृपा त्यांची. पशु बोले वेद, जसं रेडा बोलला होता वेद पैठणमध्ये, तसं होता कृपा त्यांची. पशु बोले वेद. तर सीतामाईला आणायला जाताना आपले रामरैया 3 दिवस उपोषणाला बसले समुद्राच्या किनाऱ्यावरती की समुद्र काहीतरी मार्ग दे किंवा वाट दाखव, कशी तरी
कुठून तरी वाट काढ म्हणजे मी जाईल पलीकडे. तर 3 दिवस उपोषण झालं तरी सुद्धा काही वाट निघाली नाही. म्हणून रामाने धनुष्य काढलं की आता म्हणजे बघतोच मी समुद्राचा. तर मग समुद्र स्वतः साक्षात प्रगट झाले आणि ते म्हणाले की तुमच्या ह्या फौजेमध्ये ना 2 संत आहेत, नल आणि नील नावाचे. त्यांना ना पाण्यावर म्हणजे त्यांच्या हातून पाण्यावरती दगडात म्हणजे तरतात. तर मग रामाने विचारलं काय तुम्हाला येतात ना दगड म्हणजे तरंगतात तुमच्या हाताने सोडल्यावरती. तर नल आणि नील म्हटले हो देवा, पण तुम्ही उपोषणाला बसले म्हणून आम्ही पण बसलो. आणि रामराय म्हटले की का आम्हाला का नाही सांगितलं. तर ते म्हटले की आपल्या संप्रदायाची अशी परंपरा आहे की विचारल्याशिवाय सांगायचं नाही, पण आम्ही जातो सांगायला. आमचे बाबा असे, आमचं नाम घ्या, आमच्या बाबांकडनं माळ घाला म्हणजे असं होईल, आपण जातो सांगायला. पण आपल्या संप्रदायाची परंपरा अशी की विचारलं तरच सांगायचं, नाही तर नाही सांगायचं. तर ते म्हटले ठीक आहे चालेल. मग ते कळालं की त्याच्या हातात ना दगड तरंगतात. मग त्यांनी काय केलं, राम राम नाही लिहिलं दगडावरती, रामाचं नाम लिहिलं दगडांवरती. हे टीव्ही सिरियल वाल्यांना पण कळालं की राम राम नाही लिहिलं, रामाचं नाम लिहिलं म्हणून ते दगड तरले. नाम सांगाले माझ्या कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. तर मग एवढा ह्या नामाचा प्रताप म्हणजे एवढा महान आहे. तर मग देवाला सुद्धा अहंकार झाला की आश्चर्यचकित झाला देव की माझ्या नामाने दगड करतायत. मग रामाने काय केलं की बाजू 2-3 खडे घेतले आणि पाण्यात टाकून पाहिले तर ते बुडाले. तर आपण चुकल्यावरती आपण हळूच मागे बघतो, कोणी आपल्याला पाहिलं तर नाही ना. मग तसं राम सुद्धा मागे वळून बघतात. तर हनुमंतराय होते तर त्यांनी विचारलं काय कधी आलात तुम्ही. तर हनुमंतराय म्हटले तुमच्या पहिल्या खड्यालाच आलो. तर मग रामराय म्हटले मला कळालं नाही असं का झालं, जर माझ्या नामामध्ये एवढी पॉवर आहे तर मग मी खडा टाकला तो बुडाला का. तर हनुमंतराय म्हटले की तुमच्या हातातनं जो जीव जंतू म्हणजे जो दगड जरी असेल आणि जो सुटला तो बुडालाच. मग तुकाराम महाराजांचा पण एक प्रसंग आहे की त्यांच्या गाथेला दगड बांधून गाथा बुडवल्या होत्या, त्या सुद्धा वरती जळी दगडा सहित भया तारी आल्या तरीच्या आल्या. तर मग त्या सुद्धा आल्या होत्या. म्हणजे आजही म्हणजे असं सांगायचं मला की जे दगड आता गाथेला बांधलेले आहेत तेच दगड करणार आहेत, बाकी आजूबाजूचे सगळे बुडणारच आहेत. तर जळी बुड बुडा
जळी पुढं पुढं एकता एकता शोधायला मागत असेल. अजून एक तुकाराम महाराजांना जेव्हा छत्रपती नजरानं घेऊन जातात ना, त्यावेळेस एक प्रसंग की तुकाराम महाराज म्हणतात की तुमचे एरवी कथन हे माझं मृतिके समान आहे, हे मला देऊ नका. हे जर घ्यायचं असतं तर मी माझी 65 लाखाची जहागिरी दान केली नसती किंवा वाटली नसती लोकांमध्ये. तर हे घ्यायचं असतं तर मी म्हणजे मी हे आधीच माझं दान केलं नसतं. मला नकोय हे, तुम्ही घेऊन जा. मग छत्रपतींना असं वाटलं की आपण ह्यांना 4 माणसात दिलं म्हणून ह्यांनी घेतलं नसावं, तर मग आपण टेबला घालून देऊया. तर मग टेबला घालून घेतलं तर घेतलं. तर मग दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांच्या स्नानाच्या वेळेस त्याच वेळेस इंद्रायणीच्या ठिकाणीच्या दगडावरती बसून तुकाराम महाराज स्नान करायचे. त्याच दगडावरती तो नजरानं ठेवला आणि छत्रपती एका झाडाच्या मागे लपून उभे राहिले बघायला की घेतायत का. आणि तेवढ्यात तुकाराम महाराज आले आणि त्यांनी पाहिलं. ते काय म्हटले दगडाला, बघ तुझ्यावरती कोणी घाण केली, माझ्या संगतीत एवढ्या दिवस राहून तू माझ्याकडनं काही शिकली नाहीस, माझ्या संगतीचा थोडा पण परिणाम नाही झाला तुझ्यावर, तू हे स्वीकारूच कशी शकतेस, हे आता तू घाण झालीस, मी काय तुझ्यावरती बसून स्नान करणार नाही. हे जेव्हा ऐकलं त्या दगडाने तेव्हा ती शिळा म्हणजे तो दगड पाण्यामध्ये पलटी झाला. आज त्या शिळेचं मंदिर आहे हे ते देहूमध्ये, म्हणजे गावातलं जे घर आहे त्यांचं तिथेच त्या शिळेचं मंदिर आहे. तसंच माऊलींनी जसं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर हात जोडत आले. ते म्हटले मला माफ करा, तुम्ही सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकतो. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनोहरीचे दास तुका म्हणे मजलियास. तर तसंच म्हणजे तो दगड सुद्धा फक्त संगतीने म्हणजे त्याचं सुद्धा मंदिर आहे आज. तसंच माऊलींनी ज्या खांबाकडे पाठ करून ज्ञानेश्वरी लिहिली त्या दगडाचं सुद्धा मंदिर आहे. म्हणजे माऊलींनी त्याच्याकडे पाठ केली, तो उद्धार, त्याचा सुद्धा उद्धार झाला. म्हणजे ज्यांच्याकडे बघून बोलले ते त्यांना सुद्धा मोक्षप्राप्ती झालीच असेल. मग ज्ञान अभंगाच्या 3ऱ्या चरणात ज्ञान होय मोढा, ज्ञान होय मोढा, Yeah.
वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा बरे या टीकेसी, ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा, वाचेल जो कोणी, जनी त्याची लोटांगणी. मग ते म्हणतात की वाचा, म्हणजे त्या बोलतात फक्त वाचा. तर आपण ऐकलं, पण ऐकलं का खऱ्या अर्थाने? जसं आता माझा बारका भाऊ, जर आई आणि नाना जर बाहेरनं आले आणि आई म्हटली उठ रे बाळा पाणी दे, तरी तो ऐकतो, पण तो ऐकत सुद्धा नाही. म्हणजे तो आणून नाही देत पाणी पटकन, म्हणजे फक्त ऐकलं त्याने, ऐकलं पण ऐकलं नाही. तसं त्यांनी सांगितलंय की वाचा, तर आपण वाचत नाही. तर मग वाचायला जो कोणी, मग कोण बसणार? तर मग यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. मग असे कोणीही येऊ शकतात आणि वाचू शकतात. तर मग ते लोटांगण का घालतात आपल्या समोर? आपल्याला कळायला हवं की ते लोटांगण घालतात, दंडवत घालतात. लागुनिया पाया विहितो लागोनी या पाया विनमितो तुम्हा गरड आई बोला मुखी नाम. म्हणजे ते म्हणतात, त्यांना माहितीये की आता समजा कॉलेजला तर बरेच जण गेले, तर कॉलेजला कसं असतं की जेवढे लेक्चरला बसले तेवढ्यांनाच ते शिक्षक येऊन शिकवून जातात. तसं मग त्यांना माहितीये की जेवढे लेक्चरला बसले तेच पास होणार आहेत, बाकी नाही बसले ते नापास होणार आहेत. मग त्यांना वाऱ्यात 7 महिन्याच्या, मार्चला नाही झालं तर ऑक्टोबर, ऑक्टोबर नाही झालं की मार्च, अशा वाऱ्यात त्यांना माहितीये की हा नापास होणार आहे. पण तसं साधू संतांचं नाहीये. त्यांना माहितीये की 84 लक्ष योनीचा केवढा मोठा थोरला पसार आहे तो, म्हणजे एक योगी कोटी कोटी फेरा. मग ते कधी पाप पुण्य समान व्हायचं, कधी मनुष्य जन्म भेटायचा, मग कधी सद्गुरू भेटायचे, कधी नाम भेटायचं. तर तुकाराम महाराज म्हणतात, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग असे सद्गुरू किंवा असे साधू संत भेटायला पुण्य लागतं जन्मजन्मीचं. तर मग त्यांना विठोबाचे झालो, म्हणजे दास व्हायचा विठोबाचा. तर तसंच ते म्हणतात की वाचा, म्हणजे वाचायला जो कोणी, तर मग कसं वाचायचं? वाचला तरच वाचायचं. म्हणजे वाचून जर ह्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामधनं जर वाचला तो तरच म्हणजे वाचू शकतो, असं वाचायचं. तर मग काय ज्ञानेश्वरीमध्ये, तर एक दृष्टांत सांगते. जर आपल्याला माऊलींच्या गावी जायचंय पोलादपूरला, आणि ड्रायव्हर जर माझ्यासारखा असेल की मला इथे ड्रायव्हिंग करता पण मला पोलादपूर कुठे हे माहित नाही, तर मग तिथे आपले बाबा येणार आणि ते म्हणणार, महाराज तुमच्याकडे मोबाईल आहे का? तर ते म्हणणार हो आहे ना. तर मग
बाबा म्हणणार की त्याच्यामध्ये गुगल मॅप आहे का? तर ते म्हणतात हो आहे ना. मग काय नाही, आपण जिथे आहे ते टाकायचं, तिथे करंट लोकेशन, आणि जिथे जायचंय ते टाकायचं. तर मग तिथे दाखवतो आपल्याला कसं जायचं, कुठे जायचं, कुठे पोलादपूर ते दाखवतं. तसं ज्ञानेश्वरी अशी आहे. ज्ञानेश्वरी कसा नकाशा आहे की जो मोक्षापर्यंत घेऊन जाईल. म्हणजे ज्ञानेश्वरी हा नकाशा आहे मोक्षा पदाच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाण्याचा. तसंच म्हणून त्या म्हणतात वाचा. जो कोणी वाचेल भावधर्म वाचायला जो कोणी जणी त्याचे लोटांगणे, मग ते ना लोटांगण घालतात. त्यांना माहिती आहे, ते आपल्याला हाका मारून पण सांगतात, अरे बाबांना नाम घ्या ना, नाम घ्या ना. हकारूनही सांगे तुका, नाम घेता राहू नका. किंवा मग ते कर जोडूनही सांगतात, कर जोडूनही विनोमित तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मग अभंगाचा चौथा वाचलच कोणी वाचलच कोणी वाचलच कोणी वाचलच कोणी वाचलच Ah
वाचेल जो कोणी जरी त्याचे लोटांगणी. जर तुम्ही म्हटलात की आम्हाला वाचता येत नाही तर मग श्रवण करा. नामदेव महाराज म्हणतात श्रवणाचे मिसे पैसावे येऊनी स्वार्लाज्य भुवनी सुखी नांदे. म्हणजे कसं जर ज्ञानेश्वरी वाचली तर चक्रवर्ती सम्राट पण होतं. लढाई करून तर सगळेच झाले तर ज्ञानेश्वरी वाचकांना सम्राट बनवते. म्हणून मने काय वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद रूपी साम्राज्याचा चक्रवर्ती करेल. अशी वाचली पाहिजे. वाचून वाचलं तरच म्हणजे जर वाचली त्याच्यातून वाचली म्हणजे वाचून वाचला तरच हे होईल मोक्षपदाला प्राप्त होऊ शकतो. तर झालेली सेवा सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा हरिभक्त पारायण आनंदभूषण भागवताचार्य पोपट महाराज चकवे हरिभक्त पारायण गुरुवर्य संपत महाराज हांडे आणि तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला ज्ञानेश्वर Hare